सोनं आहे म्हणले सोनं, काय नातांची बुद्धी असेल. त्या सोन्यापासून नथनी करायच्या, गोरमाळ करायच्या, चप्पल हार करायच्या, काय करायचं ते सोनाराला माहिती. तुम्ही सांगायचं ते करते. तस हे शरीर म्हणजे सोन्यासारखं भेटलंय. ज्या अर्थी भेटलंय ना त्या अर्थी तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचा उपयोग परमार्थासाठीच केला पाहिजे. आणि ते सोनं पुन्हा प्राप्त होणार नाही बर का. दुर्लभ मनुष्य देह दुर्लभ आहे. आणि म्हणून हे दुर्लभ मनुष्य देह असल्यामुळं तुम्ही त्याचा सदुपयोग केला पाहिजे. काय सांगू लागलाय का, ब्रह्मरूप व्हायचं असेल तर शत्रू मित्र हे कसे दिसले पाहिजेत, समान दिसले पाहिजे. तुकाराम महाराजांची तीव्रवृत्ती होती, होय, शत्रू मित्र, होय, व्याघ्रही न खाती सर्पतया. काय तिथं गेले भंडारा माळावर, भामराबा गडावर कधी गेले आणि विचारलं, महाराज महाराज इथं सापर हातात, वाघर हातात, हे हातात, तुम्ही इथं कसं राहिला. आणि ते म्हणले, जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा. मग नाही बोललं, चांगलं वागलं की मान त्याला शत्रूच राहत नाही. म्हणून ते शत्रुत्व जाण्यासाठी सुद्धा परमार्थ लागतंय. त्याच्यासाठी रामायण आहे, त्याच्यासाठी 2000 बहुतेक मौली 119 वर्ष झालं तुमच्या सप्त्याला. 124 म्हणजे आमच्या माझ्या गावच्या 119 वर्ष होते. त्याच्यापेक्षा तुम्ही पुढे. त्याचं कारण आहे तुम्ही गंगखेडीला आहेत ना, आम्ही डोंगरात आहेत. म्हणून मोतीराम महाराजांनी अगोदर तुमच्याकडे बीज रोवलंय बर का. आणि ते पडू द्यायचं नाही. या महिला बर का दादा, या महिला सगळ्या रामायण माऊली हे सगळे जे बुजुर्ग आहेत ना, ते फार मोठं कार्य करतायत भल्यामध्ये. आणि त्यांच्या प्रति वंदन करूया. काय केलं सांगा, म्हणून असे जे वर्तन करतात ना, काय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविध परोपकार. मोतीराम महाराजांनी ह्या एरियामध्ये देह कष्ट विलाम आहे. मग आयुष्या ज्या ज्या वर्तती, जे काम करतात ना या पद्धतीचं, त्यांच्या प्रती जग वंदन करतात. माझ्या गावामध्ये मोतीराम महाराजांची पुण्यतिथी बरं का 2042 पर्यंत मुक्काय एक माणूस करतो. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला का, मोतीराम महाराज चुलता बापाची करणं झालीत माणसं. काय एवढं कमवून एवढं हे करून माझ्या मोतीराम महाराजांनी एवढा सुमार्ग दाखवला, योग्य पंथ दाखवला. एक एक माणूस 3-3 लाख खर्चित, 5-5 लाख खर्चित. कारण देह कष्टविती परोपकार आहे. आणि त्यांची व्रती ही रामायणासारखी असती. ही ओळी ती सांगायली आहे. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे, असं काहीतरी करा ना. काय केलं ऐका, म्हणून डोळे विचारण्यासाठी आलेला राजा कौशल्या सुद्धा त्या स्वप्नामध्ये
काय विस्मित झाल्या, भ्रांत झाल्या. राम 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 रामच वाटू लागला. आमच्या सगळ्या मालिका बघून 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 पुढं कशाला म्हणायचं त्याला. काय आम्ही काय वाचतो, काय बघतो, काय खातो, कसं बोलतो, याच्यावर पार मारताय महाराज. म्हणून कौशल्याची ती अवस्था झाली, नवे नवे दशरथाची ती अवस्था झाली. आणि झाल्याच्या नंतर पुन्हा काय झालं ऐका. आज काय झालं, पूर्ण झालं महाराज. आणि ज्या अर्थी झालं त्या अर्थी नाथ महाराज म्हणतात की इतकी सुंदर कथा आहे ना, तुमची जीवनाची व्यथा पूर्ण करणारी कथा आहे. आणि म्हणून तुम्ही दररोज ऐकत जा, आम्ही ऐकत जावं आणि आल्या जन्माचं सार्थक करून घ्या. की पुन्हा जन्म येणार आहे का? येणार नाही. म्हणून ज्या अर्थी येणार नाही त्या अर्थी पुढं काय काय म्हणतात याच ठिकाणी याद द्यायला समाप्ती झाले. त्यामुळे 10 वया घेऊ. डोळे लागले होते कौशल्याचे. इतकी एकंदरीत राम 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 या अवस्थेमध्ये झाल्या होत्या. ज्या अर्थी झाल्या होत्या त्या अर्थी दशरथांनी ठरवलं की जावं लागेल पत्नीकडं. आणि आता उघडा डोळे म्हटले, तेही सावध झाले. आपले माणसंच आपल्या जवळ येत नाही. होय, पत्नी किती असली तरी कुठेतरी बोंबलत राहतं, काहीतरी राहतं. ती आता युट्यूबला जाणार आहे दादा, ते करायला, त्याच्यामुळे जास्त सांगत बसत नाही. काय काय एकंदरीत दशरथ उठल्याच्या नंतर कौशल्याला सांगू लागले ऐका. राजा उठला बर का दशरथ. आणि उठल्याच्या नंतर पत्नीकडे म्हणजे कौशल्याकडे आले. आणि आल्याच्या नंतर प्रवृत्ती धर्म आहे त्या पुरुषाचा, पतीचा धर्म आहे बाबा की पत्नीला काय पाहिजे काय नाही तिला विचारणं काम आहे. तिच्याकडे आला आणि काय विचारू लागले ऐका. कौशल्याच्या नंतर सुमित्रेकडे आले आणि म्हटले तुला काय आवडते बर सांग बरं, ते मी डोळे तुझे पुरवायला तयार आहे. हे सुमित्राला कांतात मग सुमित्राला जन्म देणाऱ्या लक्ष्मणाला जन्म देणारे म्हणून सुमित्राकडे गेले. दशरथ बरकाने विचारू लागले काय काय विचारतात ऐका. सांगितलं महाराज माझे डोहाळे एकच आहेत, ते म्हणजे माझ्या पोटाला परब्रह्म यायले. परब्रह्म ज्या अर्थी यायले त्या अर्थी काय उरलं मग. सगळं मनोरथ माझं पूर्ण झालं बर का. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी
झेंडा असा झाल्याच्या नंतर काय महाराज. म्हणून मला आता काही इच्छा, तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण कौशल्या या पद्धतीनं रामामध्ये काय झालं, विलीन झाल्या आणि काय म्हणू लागल्या दशरथाला, ऐका सावधान होय प्रिय. तिला काय झाले बाबा, या शिका करायला काही सांगणा झाल्या ज्या अर्थात का मनोमय एकंदरीत राममय अवस्था झाली होती आणि म्हणून विसरली तहान भोग, काहीच आठवत नाही महाराज. माझ्या मोतीराम महाराजांना किती वेळ झालाय, किती कार्यक्रम आहेत, काय आठवत नव्हतं, एवढे कामं केले महाराज. म्हणून एवढं गुंग झाले, एवढी गुंग झाली, काय सांगायचंय काय नाही हे विसरून गेली. 2 वया घेऊया, 1 तास तरी बोलावं लागला, 5:15 वाजले. अंगामध्ये. आणि म्हणून मी पुरुष नाही, स्त्री नाही, नवे नाही, बस झालं आता, त्याला बोलू द्या ना, बोलल्याच्या नंतर नाही, बस झालं बघा. आणि म्हणून आता दुरून आलो ना, बोल ना. होय, याच ठिकाणी आमची सेवा उद्या करणारच आहे आम्ही सेवा, पण ते भाग्यानं आलाय म्हणला, ते मला झोला बघायचा आहे, माझा मोठा बंधू आहे ते, बरं का. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असे व्याख्यान त्याने केले, बरेच प्रवचन केले, कीर्तन काही केले नाहीत, करू शकत होता. पण योगायोगानं माऊलींचा एक आटास होता काय, आणि त्यांनी नावं टाकलं आणि त्याच्यामुळे यावं लागलं, ते मोडता येत नाही. ही सेवा मोतीराम महाराजांची सेवा असल्यामुळं, मारुतराव महाराजांची सेवा असल्यामुळं, बोलिलेले पुरे वेळी वापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या न्यायानं याच ठिकाणी सेवेला पूर्ण